डोळे फुटले का तुझे? अरे लेका डोळे फुटले तुझे. ती आंधळी दिसत नाही का? कोण बोलतोय? अहो शिंपी दादा पांडुरंग बोलला. पहा पहा त्या आंधळीला दिसलं, पण या लुच्च्यांना कुठे दिसतंय? अहो मास्तर, अहो लुच्चे कोणाला म्हणता? अहो मग कोण बोललं हे? अहो यो इट्टलाचा आवाज हाय. तुला ग काय ठाऊक? अहो रात्रीचं निवांत देवाच्या दारात तुकोबाचे अभंग म्हणत बसते आम्ही, तवा इट्टलाचे बोल येतात कानी ऐकू. मारा थापा. वकील साहेब, 3 इसा आणि 10 वर्ष झाली माझी या गावात. गावातलं लेकरू बी रडलं तरी वळखते मी कोणाचा हाय ते. हे बाकी खरं हो. भटजींच्या पुराणाच्या वेळी माझा नातू रडायला लागला. मी घेऊन बाहेर गेले, तशी ही चटकन पुढे आली आणि म्हणाली, सखू मावशी त्या तुमच्या नातवाला इकडे. खरं का ग? जाऊ द्या व डॉक्टरीण बाई, जाऊ द्या. बाई कसं ओळखतात होय आंधळे? अगं इट्टलानं प्रत्येकाचं काहीतरी काढून घेतलं या आणि काहीतरी जादा बी दिलं या. अगं तुला भानंदेच्या कुळात जन्माला घातली आणि खवा भरून ठेवला या तुझ्या गळ्यात. हा मात्र खरं. तुला रे काय ठाऊक हिच्या गळ्यात खवा भरून ठेवलाय रे? कोर्टात लोकांना लुबडायचं आणि हिची गाणी ऐकण्यात पैसा उधळायचा. तो त्याचा पैसा आहे, तो वाटेल तिकडे उधळेल. तुम्ही उधळता सट्ट्यात, त्याने उधळला गाण्यात. हा काय तुमचा आगाऊपणा? हे पहा शिंपी दादा, तिच्या चोळ्या शिवल्या म्हणून तिचं वकील पत्र घेण्याची काही गरज नाहीये. अहो भटजी, आता प्रसाद देता का उचलून येतात? अहो पण माझ्या पाठीत बुक्की कोणी मारली ते कळल्याशिवाय मी या प्रसादाच्या झाडाला हात लावू देणार नाही. सांगा, कबूल करा, कोणी हाणली बुक्की? मी मारली. काय करणार आहेस? तुला एक बुक्की हाणतो. हाण. अरे पुढे ये ना, बुक्कीनं नारळ फोडतो मी. आई 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 आई. काय भटजी, लचकला का हात? अहो लचकेल कशाला? दगडी भिंतीवर आपटला ना हात माझा. अहो भटजी, भिंत इथून 10 फूट लांब आहे. भिंतीवर कसं आपटे? इट्टलाच्या पाठीला लागलं की हो भटजी. इट्टला इट्टला. तू कुठे चाललीस का? इट्टलाच्या पाठीला बुक्की बसली. गेल्यानं रगडूया त्याची पाठ.